नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. तर चला, आज आपण बघणार आहोत पुत्रदा एकादशी. पुत्रदा एकादशी येत आहे वर्षाच्या शेवटी, म्हणजे 30 डिसेंबरला मंगळवारच्या दिवशी. तर पुत्रदा एकादशीला आपण नेहमीसारखी विष्णूंची पूजा करणार आहे, उपास धरणार आहे, हे सगळं तर करणारच आहे. पण पुत्रदा एकादशी म्हणजे मुलं बाळ संसार यांच्यासाठी जर आपण काही उपाय करू शकत असोल, ज्याला पुत्रप्राप्तीसाठी किंवा मुला होण्यासाठी काही अडचणी येत असतील, त्या सगळ्यांसाठी हे खास उपाय तुम्हाला मी सांगत आहे. जास्तीत जास्त ज्यांना मुलं होण्यासाठी आता त्रास होत आहे किंवा ज्यांची मुलं सारखे आजारी पडत आहेत, ऐकत नाही, आपल्या मुलांच्या सुख समाधानासाठी आणि मुलं होण्यासाठी पुत्रदा एकादशीला नक्की काय उपाय करावेत, एकादशीचे उपाय सोडून हे उपाय तुम्हाला मी खास मुलांसाठी आता सांगत आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा ज्यांच्या घरी ज्यांच्या बाजूला स्त्रिया हनुमानाच्या देवळात जात नाहीत, त्यांनी ही तयारी घरात करावी आणि कोणत्याही जेंट्सजवळ आपल्या घरातल्या हे सगळं साहित्य द्यावं. तर नारळ, आपला शेंडीचा नारळ घ्यावा, व्यवस्थित जो नारळ आपण ओटीत भरतो तो नारळ घ्यावा. त्याच्यावर शेंदुरामध्ये चमेलीचं तेल थोडंसं घालून, चमेलीचं नाही मिळालं तर तिळाचं तेल थोडंसं घालून त्याच्यावरती स्वस्तिक काढावं, नारळावरती स्वस्तिक काढावं आणि हातात धरून घरामध्येच हनुमान चालीसा म्हणावी आणि तो नारळ मारुतीच्या देवळामध्ये, हनुमानाच्या देवळामध्ये कुणालाही अर्पण करायला सांगावा घरातल्या. त्याचबरोबर ज्यावेळी आपण नारळ हातामध्ये घेतो त्यावेळी त्याच्यावर आपण संपूर्ण, आपल्याला मुलं हवी असली तर मुलं किंवा मुलं बाळांची जे काही प्रॉब्लेम आहे ते, किंवा माझा परिवार, माझी मुलं ही सगळी सुख, शांती, समृद्धी, आरोग्य यांनी संपन्न राहावी असं आपण त्याच्यावरती नारळ हातात घेऊन म्हणावं आणि मग दुसऱ्याच्या हातात नारळ द्यावा. जिथं जेंट्स लोक जात असतील तिथं नारळ द्यावा आणि तो नारळ मंगळवारच्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता मारुतीरायांच्या चरणी अर्पण करावा. हे केल्यानं आपली मुलं होत नसतील तर मुलं होतील आणि मुलं खुश राहतील. त्याचप्रमाणे त्याच दिवशी हनुमान मंदिरामध्ये आपल्याला शक्य असलं तर बुंदी लाडू, चमेलीचं तेल हे मारुतीरायांना अर्पण करावं आणि तिथंच बसून हनुमान चालीसा 7 वेळा म्हणावी. त्याचप्रमाणे आपल्या संपूर्ण कुटुंबाची रक्षा कर असं त्यांना सांगावं. त्याचप्रमाणे गुळ, फुटाणे, चणे, हे गुळ आणि चणे हे सुद्धा तुम्ही देऊ शकता आणि देऊन आपण आपल्या कुटुंबाला सुख, शांती, सौभाग्य लाभावं म्हणून आपण प्रार्थना करू शकता. मुलं होण्यासाठी प्रार्थना करू शकता. मुलांच्या कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही ही प्रार्थना करू शकता. त्यांच्या बिझनेससाठी, त्यांच्या नोकरीसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या लग्नासाठी, मुलांसाठी आई हे कुठलाही उपाय करू शकते. आणि फक्त जर जिथं जात नसतील मारुतीरायांच्या देवळात, त्यांनी तिथं हात लावावा आणि ह्यातला कुठलाही उपाय करावा. नक्कीच पुत्रदा एकादशी 2026 हे साल तुम्हाला आणि तुमच्या मुलांना आनंदाचं घेऊन येईल.